साखळी स्पर्धेतील शेवटचा सामना आणि दर्शन माराखातील प्रज्ञेशाना ऑफ साईडला कट केलेला आहे. गॅप मध्ये 4 रनाकडे धावत आहे बाउंड्री रेषेच्या बाहेर. पंडू मामा यांच्या उत्कृष्ट फिल्डिंग. दोन धावा पंच. 2 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अनिकेत खेरटकर. एशियन पेन प्रायोजक अनिकेत खेरटकर. दर्शन पारावे. तिसरा चेंडू आणि हा उत्कृष्ट पटकावलेला आहे. बघूयात कॅच होतो काय. कोणी क्षेत्ररक्षण तिकडे नाही आहे आणि दोन रन धावून काढलेले आहेत. 3 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. दर्शन यांची अतिशय संताशी गोलंदाजी आहे. तशीच संताशी फलंदाजी सुद्धा चाललेली आहे. दर्शन षटकातील 4था चेंडू घेऊन आणि लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू भिरकावलेला आहे लेग साईडला. तिथे कोणी क्षेत्ररक्षण उपस्थित नाही. 4 रन. हे बाकी कुठं सिद्धू हलवू नकोस रे. हा षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे दर्शन. काहीसं महागडं षटक टाकलेलं आहे आणि हा उत्कृष्ट कव्हरला मारलेला आहे चेंडू. पाठी कोणी क्षेत्ररक्षण उपस्थित नाही. बघूयात किती धावा होत आहेत. 4 रन. 5 चेंडू 14 धावा. बहुतेक दर्शन यांची इच्छा असावी की 50 रन व्हावेत आणि आम्ही ते चेस करावेत. त्यांचे स्वप्न आहे ते 60 रन चेस करण्याच्या 3 ओव्हरीमध्ये. आघाडीची फळी अजून प्रज्ञेश उभा आहे. प्रज्ञेश यांनी 14 धावा एकट्याच्या दमावरती काढलेल्या आहेत. 5 चेंडू 14 धावा. षटकातील शेवटचा चेंडू खूप चांगला चेंडू. त्याला उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे. 6 धावा. खूप असं महागडं षटक. KPL मधील मला वाटतं प्रथमच असे षटक आहे की ज्यामध्ये एकही एक्स्ट्रा धाव न येता पण किती धावा झाल्या. 20 धावा आलेल्या आहेत. 1 ओव्हर 20 धावा. पॉवर प्ले ओव्हरचा पूर्ण फायदा घेण्यात आलेला आहे संघ पुलक गोल्ड यांच्याकडून. कृष्णनगर ग्रामस्थ मंडळ यांचा खूप खूप आभार. या सामन्यासाठी देणगी देणारे सर्व देणगीदार, नेहमी सहकार्य करणारे सर्व सहकार्य आणि तेवढ्याच आवडीने सामना पाहणारे प्रेक्षक वर्ग या सर्वांचे पुन्हा धन्यवाद. दुसरं षटक घेऊन येत आहे रवी लिजेंड लेफ्ट आर्म बॉलर. आज काहीशी त्यांची गोलंदाजी व्यवस्थित नाही झाली आहे. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. खूप असा अनुभव आहे त्यांच्याकडे. बघूयात आता ह्या अटीतटीच्या सामन्यात आपल्या संघासाठी कसे योगदान देत आहेत. पहिला बॉल आणि लेग साईडला मारलेला आहे तो. बघूया दुसऱ्या धावासाठी येतात काय. क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फक्त एकच धाव. प्रज्ञेश शिर्के पुन्हा स्ट्राईकला. बघूयात काय करतायत. दीपक गुजर ते आले ना ओव्हर संपली स्ट्राईकला. एक सिंगल. षटकातील दुसरा चेंडू घेऊन आले रवींद्र खेरटकर. हा उलटा शॉट मारलेला. तिथे गॅप मध्ये बघूयात कोणी फिल्डर उपस्थित नाहीत आणि या सीमारेषा बाहेर. 4 रन. प्रज्ञेश शिर्के. प्रज्ञेशच्या तिथे 4 ले. वैयक्तिक 24 धावा आणि संघाची धावसंख्या 25. रवींद्र पारावे षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत.
पंचांनी सामन्याचा जरा स्पीड वाढवा. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. काहीसा आणि बघूयात कॅच येतोय काय. आणि झेल सुटलेला आहे. प्रज्ञेश शिर्के यांचा झेल सुटलेला आहे. झेल सुटली, मॅच सुटली. 1 धाव गेलेला आहे आणि वाघाची कॅच सोडलेली आहे. रवींद्र पारावे यांनी जाळ्यात फसवलं होतं, परंतु जाळा काहीसा सुटलेला आहे. षटकातील 4था चेंडू घेऊन आणि हा निर्धाव पंचांनी वाईट दिलेला आहे. हे निसू सेमीचे 2 क्रॉस काढून घ्या आता. 5वा चेंडू आणि हा ऑफ स्टंपच्या बाहेर ढकलून दिलेला आहे. 1 रन धाव घेण्यात यशस्वी. प्रज्ञेश स्ट्राइक वरती आहे. प्रज्ञेश संघाची धावसंख्या झालेली आहे 26. 26 का 27? 24 25 26 27 झाली. 27 मोज नाही सर्व. शेवटचा चेंडू आणि पुन्हा कॅच उडालेला आहे. बघूया कॅच आणि या म्हणताना कॅच सोडलेला आहे. छोटा खेळाडू पण त्यांच्या प्रयत्नाचा 100 मार्क आहेत. बॉल पर्यंत पोहोचले. त्यांनी झेल घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. 2 रन. 4 5 6 7 8 9 10 14 14 20 24 25 26 27 ने आताचे 2 28 29. हा ओव्हरची समाप्ती. 29 रन. छोट्या खेळाडूचे खूप खूप अभिनंदन. त्यांनी दिलेला एफर्ट हा 100% एफर्ट होता. भले त्याच्यामध्ये ते अयशस्वी. बॉल किती आहे? ओव्हर ओव्हर शेवटचा चेंडू. अरे मी तुझाच बोलणार ना. मी तू बघितलेलाच बोलणार. तू वाईड मेन्शन नाही केलास तर मला काय समजेल. मला डॉट शेवटी तो हिसाब झाला ना. बॉलर कोण होता आता? बॉलर कोण आहे? अरे ह्यानी काय लिहिलं नंतर आर्यन ना. बॉलर कोण? बॉलिंगला येऊ दे. रवी पारावे. बॉलर नाही त्याच्या रनचं हे झालं बघा. वाईड आलाच नाही त्यामध्ये. बरंच छान व्हिडिओ येतोय. कॅमेरा करून झाला. तू वाईट लिहिलास नाही तर वाईट किती वाईट कसं माहिती. हाच एडिट केला तोच राहतो. 1 4 1 1 2 1 4 1 1 सिद्धू हात मागे घेऊ आणि आता 2 किती दाखवतोय? 4 आणि 5 गेला ना. किती दाखवतोय? दाखवते 29. आणि शेवटचा आणि धमाका ओव्हर. कोण बॉलिंग टाकतोय रे? मनीष पारावे धमाका ओव्हर घेऊन येलेले आहेत. फुलटॉस चेंडू आणि लेग साईडला टोलवण्यात आलेला आहे. 4 रन. दीपक गुजर यांच्या बॅटमधून उत्कृष्ट असा चौकार. माजी कॅप्टन पूर्ण फॉर्म मध्ये येत आहेत. मनीष पारावे केपीएल ऑक्शनला सर्वात महागडा खेळाडू आहेत मनीष पारावे. तशी त्यांची कामगिरी व्हावी अशी सर्वांची इच्छा. आणि दुसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि टच केलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण उपस्थित नाही आहे. बघूयात किती धावा काढतात. पहिला धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. दुसऱ्या धावासाठी धावत आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बात्रे तिसऱ्या धावासाठी धावत आहेत आणि 3 धावा पूर्ण. काय ना अर्णव 1 रन शॉट. 2च रन. अर्णव
प्रज्ञेश यांनी ओव्हर नंतर आपला विकेट सरेंडर केला होता. हे तू स्कोर वरती हे दे रे 2 रन. आता किती आहे रे? 2 ना. एक शॉर्ट धाव, त्याच्यामुळे 2च धावा मोजण्यात येणार आहेत. मनीष पारावे संघाचा तिसरा चेंडू घेऊन आणि या ऑफस्टमच्या बाहेर फुलटॉस चेंडू गॅपमध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षण मजबूत एकदम स्ट्रॉंग मध्ये उभे आहेत कर्णधार. 2 की 1 ना. फॅमिकॉल का जोड तुटेगा नाही. अनिकेत जिथे असेल तिथे बॉल येणारच 100%. ऑफस्टमच्या बाहेरील चेंडू आणि वाईड. आज सकाळपासून कुठेही क्षेत्ररक्षणाला उभे आहेत अनिकेत खिरेटकर. तिथे बॉल आणि त्याचा मागोवा घेतलेला आहे. इकडे 32 दाखवतोय. त्यांनी ऍड केली काय? तो 37 झाले. 37 कसं? पहिला 4 29 च्या नंतर किती झाले? पहिल्या बॉलला 4 आला. नंतर 2 राहिले. ऑफस्टमच्या बाहेरील चेंडू बघूयात अडवतात काय आणि 4 रन. 4 च्या नंतर 2 काढले ना. पहिला 4 नंतर 2 मग 1 नंतर 1 5 7 8 9 10 12 रन झालेले आहेत. 1 आणि 5 चेंडू 1 बॉल 2 रन पाहिजेत. केपीएल ओव्हर धमाका ओव्हर आणि 1 रन घेतलेला आहे. बघूया दुसरा रन घेतात काय. 2 रन घेत बघूया दुसरा रन घेतात का. आणि तत्काळ असे क्षेत्ररक्षण आणि 2 रन घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. षटक संपलेला आहे. आठ ना. आता इथे एका बॉलला नाही हे आता 2 रन ली 2 रन ली तिथे 2 ली आणि पुढे ली +6. हा स्कोर मोज आता 49 धाव संख्या झालेली आहे. बरोबर ना. त्याच्यात 46 कसे दाखवते? 46 झाले. त्यांनी लिहिले ना. ए किती झाले दाखवते किती? अरे ना 49 झाले. 50 ला विन आहे. दाखव. बॉल टू बॉल चेक कर रे. 4 2 1 वाईड 0 4 आणि हे 2 4 2 1. हां wicket. नंतर वाईड विकेट नाही वाईड आहे. वाईट टाकलेलं आहे. हां इथे अजून एक वाईट आहे. 1 आला. हा WD म्हणजे वाईड. नंतर 0 हा त्यानंतर नंतर 4 0 च्या नंतर 4 घेतला नंतर 2 4 घेतलं त्यानंतर 2 घेतला. इथे 4 हा. होता. ह्यावरचे तो ह्याच्याकडे 4 च्या नंतर 2 हे इकडे दे जरा. 4 च्या नंतर 2 घेतलं मग कसं काय? अरे जाम कन्फ्यूज होतो. अरे 2 घेतले. मला वाटतं 1 बॉल राहिला रे. नाही बरोबर आहे. अरे पण 2 च्या नंतर 6 प्लस घेतले. लास्टच्या बॉलला 2 घेतलेले आहेत. एक वाईट गेला म्हणून ओव्हर हा बरोबर बघ आहे. ना. हा बघ 1 2 3 4 5 हा लास्टचा बॉल 6 आणि हे 8 लास्टचे 2 8 बरोबर आहे ना. ह्याच्यामध्ये स्कोर अलग दाखवतोय. बोर्डवर चेक करतो स्कोर बघ एकदा किती 4 5 6 7 8 9 10 14 आणि 26 24 25 26 27 28 29 30 आउट 31 पदू झालेलं ना. पदूचे इथे कोण आले? रवी ना. हा अर्णव अर्णव विकेट नंतर 0 आणि 4 ना. 4 आणि +6 +7 KPL एक्स्ट्रा 43 6 49 झाले ना. परेश पोस्टुरे यांनी चायची सोय करावी अशी सर्वांकडून विनंती आहे आणि त्यांच्या विनंतीला मान द्यावा. परेश पोस्टुरे उपवासाची चाय चालेल आम्हाला. सोबत साबुदाण्याची खिचडी सुद्धा चालेल. कर्णधारांना विनंती आहे की सामना पटापट सुरुवात करावा. कसा लिहायचा तुला समजत नाही. तुला एवढा सकाळपासून बसलास तुला गांगरतोस कशाला.
इथं बॉलचाच लिहायचा हा समजला वाईट घेतलेला नाही नाही आणि डिलिव्हरी पूर्ण झाल्यानंतर अंपायर बोलल्यावरती तुझी पहिली नोंद पाहिजे बॉलरच्या ह्याच्यात बॉलरच्या कॉमन मध्ये तुझी एंट्री असेल ना बरोबर तर इथं वर खाली झाला ना तर माहिती पडत चल आपण दादा राऊंड हे पुढचे मॅचचं काय काढा आता अरे ह्या मॅच नंतर होईल सगळं डिसाईड आता एकच तर आहे अरे हो पण मला सांग तुला गोल्ड मॅच जिंकली तर तुमचे 3 ऐक थांब तुमचे 3 आणि त्यांचे 3 आणि आमचे 2-2 मग तिसरा चौथा ठरवायला आपल्याला टॉसवर ठरवायला किंवा मग चिठ्ठी समजला का तुला विषय त्यामुळे ही जिंकल्याशिवाय आपण नाही काय करू शकत आता जर ही मॅच ऍक्च्युली ही मॅच नसते खेळली चाललं असतं काय फरक पडत नव्हता आता तिसऱ्या चौथ्यासाठी प्रॉब्लेम पंचांना विनंती आहे की त्यांनी सामना लवकरच सुरू करावा 50 धावा होंडा होंडा नाही रे ही नाही रे होंडा सिटी हा साखळी संघातील शेवटचा सामना आणि गोलंदाज आहेत प्रेम दर्शन स्ट्रायकर फलंदाज कृष्णनगर क्रिकेट संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज दर्शन पारावे बघूयात पहिल्या चेंडूमध्ये फिरवून दिलेला आहे बघूयात कॅच होते काय आणि क्षेत्ररक्षणच्या डोक्यावरून बॉल गेलेला आहे आणि फक्त 1 रन दुसरा रनाचा प्रयत्न करत होते परंतु नाही 1 धावावरती समाधान मनीष पारावे दिवेश पारावे यांचे बंधू दिवेश पारावे यावर्षी अनुपस्थितीत आहेत दर्शन आणि मनीष दर्शन पहिल्या बॉलला 2 रन काढले दर्शन अरे 2 बॉल झाले पहिले स्ट्रायकर कोण होता दर्शन 2 रन काढले दुसरा बॉल डॉट दर्शन हा एक रन काढलेला पहिल्या बॉलला हा मनीष डॉट गेला 1 बॉल 3 बॉल 2 रन झाले दर्शनने किती काढले पहिल्या बॉलला 1 रन 3 चेंडू 2 धावा बॉलर कोण आहे प्रेम षटकातील 4था चेंडू घेऊन पहिला मनीषने सिंगल काढला आणि 1 डॉट गेला दुसरा बॉल वाईट 1 अतिरिक्त धाव संघासाठी आता कोण आहे पर्याकडे टोटल किती झाले दर्शन स्ट्राइक वरती आहे 3 चेंडू 3 धावा 2 झाले अरे वाईट गेला टाक ना तू बॉल वाईट टाकला मग 3 कसा राव नाही काढले हा अरे पहिला 1 रन नंतर डॉट नंतर 1 रन नंतर वाईट निर्धाव षटक दर्शनने 2 मारले अरे सिंगलच काढले दोघांनी आणि 1 वाईट गेला काय तू बस ना ते 2 वेळा पडले ते काढलं एक सिंगल काढले आणि 1 वाईट अरे पहिला सिंगल दुसरा डॉट हा तुझी काय दाखवतोय हा पहिला सिंगल हा दुसरा डॉट तिसरा सिंगल चौथा वाईट वाईट ना तर हा वाईट त्याच्यानंतर डॉट गेला आणि डॉटला 1 कसा येतो डॉटला 0 बाबा हे बघ रे इथं बघ नंतर 2 रन काढले आता दुसरा बॉलर आहे अरे कुठं ओव्हर झाले अरे तो वाईडला पण पप्पा 1 रन टाकतोय वाईड नाही टाकत आहे अरे बघ ना पप्प्या यार काय करतोय तिचा वाईड आहे वाईट पकड भाई कसा मग टाकतोय तेच तर वाईडच्या तिकडे 1 टाकतोय तो वाईट कसा 7 झाले 7 हे त्यांना सांग 7 झाले ते याला वाईड दिसत नाही 7 धावा आलेल्या आहेत एक्स्ट्रा नो वाईट कुठं टाकतात तो कुठं आहे तुला माहित नाही त्याच्यामध्ये हा बघ इथं वाईट आहे हा वाईटचा आहे व्हाईट कलर असतो दाब बटन वाईट आला का वाईट येतो शुलू लुलू काय करतो तिथं शुलू लुलू अरे
एक षटक 7 धावा आणि दुसरं षटक घेऊन येत आहे स्वराज शिर्के. कृष्णनगर संघासाठी यावर्षीच पदार्पण केलेलं आहे त्यांनी स्वराज शिर्के. षटकातील दुसरा षटक घेऊन येत आहे सामन्यातील मनीष. वाईट चेंडू. देत होता ना. तू पहिल्यावरचा अपडेट मारलास, आता पहिलाच बॉल वाईट गेलाय. सेकंड ओव्हर बॉलिंग कोण आहे? स्वराज. स्वराज. पहिला बॉल वाईट ना. दुसरा चेंडू सुद्धा वाईट. दुसरा चेंडू पण वाईट. आला ऑटोमॅटिक 9 रन झाले. मग तू मगाशी वाईटचा पण एक टाकत होतास. स्वराज ऑफस्टमच्या बाहेरील चेंडू, उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. एक वाईट अतिरिक्त 2 वाईट टाकून सुरुवात केली होती षटकाची, परंतु हा निर्धाव चेंडू टाकून कमबॅक केलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 10. हा धाव संख्या झालेली आहे 10. अरे 9. अरे 7 नी 2 वाईट गेले आणि आज 9 धावा. हे तुझे 10 कसे दाखवते? आता 3 वाईट टाकले ना. 3 नाही, 2च वाईट गेले, एक डॉट गेलाय. बाईच्या स्वरूपात 2 धावा. टोटल रन कितना है? 11 हो गए. अरे बापू पियाचं पाणीच आहे. ए कॉमेडी आहे. कितना हुआ? रन कितना हुआ टोटल? रन कितने झाले? 12. 11 झाले रे. 11. 11 रन झालेले आहेत. 11 आणि हा वाईट चेंडू 12. तो बघ परत एक टाकलास. हा. हा. 2 चेंडू झालेले आहेत षटकाचे. कृष्णनगर क्रिकेट संघ आयोजित कृष्णनगर प्रीमियर लीग आणि आता यापुढील होणारे सेमीफायनलचे सामने. उत्कृष्ट असा लेग साईडला चेंडू टोलवलेला आहे. पहिला रन घेतलेला आहे. दुसऱ्या रनासाठी किती धावले? 1 रन. ए भव्य चॅनलच्या मध्ये येतं. एक टाकलास. संघाची धावसंख्या झालेली आहे 13. एक कसा बॉल बाकी आहे? तू असा काय रे कन्फ्यूज करतोस? माझे 3 चेंडू. दोघांनी गोंधळ घातलं. हा एक लिहितोय, हा एक टाकतोय. ऑफस्टमच्या बाहेर भिरकावून दिलेला आहे. गॅप मध्ये पहिला धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. बघूयात दर्शन आणि मनीष 50 रन चेस करतायत काय. दर्शनची जराही इच्छा नाही वाटतं 50 धावा पूर्ण करण्याचे. षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मोठे फटके लावावे लागतील. किती झाले धावसंख्या? 15. संघाची धावसंख्या 15. ऑफस्टम्पला ढकलून दिलेला आहे. पहिली धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावासाठी कोणताही प्रयत्न नाही. एक पण धाव द्या. एक. कृष्णनगर संघ आयोजित कृष्णनगर प्रीमियर लीग यापुढील होणारे सेमीफायनलचे सामने. मॅनेजमेंट टीमला विनंती आहे की त्यांनी पुढील होणाऱ्या सामन्यांचा शेड्यूल लवकरच बनवावा. आणि या समोर मारलेला चेंडू 4 रन. अजून ओव्हर झाली ना.
ओव्हर समाप्ती. 6 चेंडू 30 धावा आणि या धमाका ओव्हर म्हणजे 6 चेंडू मध्ये 24 धावा कंपल्सरी का बनवाव्या लागणार आहेत संघ टास्क फोर्स यांच्यासाठी. नाव बदला रे, टास्क फोर्स हे ते काय बोला येतील असे बोला ना. डॉमिनेटर हे काय ते रावण कंस बिभीषण असे ठेवा चालतील आपल्याला. कर्ण बिर्ण भीम भीम आपल्याकडे लय कॅरेक्टर आहे. शेवटचा षटक दीपक गुजर ऑफ स्पिनर. एक स्टंपच्या बाहेरील चेंडू आणि अजून बाहेर गेले अतिरिक्त 1 धावा. आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 23 धावा. ही धमाका ओव्हर असल्यामुळे 23 धावा कंपल्सरी करायच्या आहेत 6 चेंडू मध्ये. आणि हा लेग साईडला भिरकावलेला आहे. बघूयात 4 रन जातात का. आणि उत्कृष्ट असे तिथे क्षेत्ररक्षण झालेलं आहे. काहीतरी मोठं करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 1 रन वरती समाधान. 1 चेंडू 2 धावा आलेल्या आहेत. थोडासा साईड लाव थोडासा. उत्कृष्ट असा फटका लागलेला आहे. 6 रन. दोन बॉल ना. 2 चेंडू झालेले आहेत. या ओव्हरला 8 रन आलेले आहेत. 8 का 7 आले. हा आता सेमीफायनल लागतील. 4 चेंडू शिल्लक. 24 धावांमधले 8 धावा आलेल्या आहेत. आणि बघूया आता किती धावा येत आहेत. इकडे 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि मला वाटतं 4था धाव सुट्ट्या धावून भेटू शकतो. परंतु दर्शन यांनी 3 धावावरती समाधान मानलेलं आहे. 6, 7, 8, 9, 10, 11 झाले ना 3 बॉल. आता अजून किती पाहिजे 24 ला. आणि हा लेग साईडला भिरकावलेला आहे. बघूयात किती धावा मिळतात. 4 रन. 24 पाहिजे होता. अजून किती राहिले. 15 पाहिजे. 2 बॉल 2 चेंडू 9 धावा. दर्शन पारावे बघूयात आपल्या संघासाठी काय चमत्कार करतात काय. समोर आहेत दीपक गुजर. आणि या डॉट बॉल सॉरी डेड बॉल. मस्त सरळ मार आहे होता. थांब 2 बॉल आता राहू दे. बघूयात 2 चेंडूत 9 धावा होत आहेत काय. आणि हा भिरकावलेला आहे. बघूयात 6 आहे. आणि पंचांचा निर्णय 6 धावा. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 धावांची गरज आहे 1 चेंडू. मला वाटतं दर्शन आणि मनेश यांनी जे मगाशी सिंगल काढण्यासाठी जी कंजूसी केली ती जर केली नसती तर आता सामना विजयी झाले असते. तरी सुद्धा 1 चेंडू मध्ये अजून 3 धावांची गरज आहे. 6 धावा वाढतील ना त्या धमाकावरच्या. 30 रन पाहिजे होते. 24 करायचे आहेत रन मध्ये ओव्हरला. वाईट 1 ला 2 घे. 22 झाले ना. 23 ने 24 2 रन पाहिजेत. 1 बॉल 2 धावा. आणि हा बघूयात. आणि दर्शन यांनी गेम घालवलेत आहे. शेवटचा सामना जिंकण्याची संधी होती परंतु 1 चेंडू 2 धावा करण्यात नाही आल्या. मॅनेजमेंट टीमला विनंती आहे की त्यांनी या पुढचे शेड्यूल लवकरच तयार करावे आणि लवकरच नाणेफेक जिंकून नाणेफेक काय नाणेफेक बोल ना.